नमस्कार मित्रांनो, मी ओम सायगावे। आपण आज आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील उदगीर या तालुक्यातील देवर्जन या गावी। देवर्जनच्या शेजारी एक डोंगर आहे। त्या डोंगराला हत्तीबेट या नावाने ओळखले जाते। महाराष्ट्र शासनाने ब दर्जा देऊन ज्याला पर्यटन स्थळ म्हणून मंजुरी दिलेली आहे, हत्तीबेट या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून हत्तीबेट मधील प्रत्येक ठिकाणाची, प्रत्येक जागेची या व्हिडिओच्या माध्यमातून होईल तितक्या प्रमाणात तुम्हाला माहिती देऊ। तर मित्रांनो, आपण हत्तीबेटाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबलेलो आहोत। तर आता यामधून आपण प्रवेश करूया। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला झाडं पाहायला मिळतील व त्याचबरोबर इथं अगदी सुंदर रस्ता आणि निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। तर याच सुंदर रस्त्याने आपण हत्तीबेटाकडे मार्गस्थ होत आहोत। बेटावर व्याघ्र भुयार लेणी, मध्य व दक्षिण मुखी लेण्या, पाताळगंगा लेणी, महादेव लेणी, हस्ती लेणी अशा अनेक लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत। आपल्याला या हत्तीबेटाच्या पायथ्याशी एक नोंदणी कक्ष दिसेल। तिथे आपलं नाव, नंबर, मोबाईल नंबर आणि गाव त्या ठिकाणी नोंद करून आपण वरी जाऊ शकता। तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण या ठिकाणी श्री दत्त मंदिर लेण्या व गुहेच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहोत। तर इसवी सन 1986 साली हत्तीबेटाच्या पश्चिमेकडील बाजूच्या लेणीत श्री रामपुरी महाराजांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली आहे। इसवी सन 6व्या शतकात हत्तीबेटावर 10 लेण्या व 500 मीटर लांबीची गुहा कोरण्यात आली आहे। आपण दत्त लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर एक दत्त मंदिर आहे। त्या दत्त मंदिराच्या डाव्या साईडला परमपूज्य श्री सद्गुरू सोहमपुरी महाराज यांची तपोभूमी म्हणजेच ध्यानस्थ असलेलं एक ठिकाण आहे, एक गुहा आहे। त्या गुहेमध्ये आपण ही गुहा पाहू शकता। या गुहेकडे आपण प्रवेश करत आहोत। अगदी शांत असं वातावरण या ठिकाणी आहे। ध्यानधारणा करण्यासाठी जगातली एक सुंदर जागा म्हणून आपण पाहू शकतो। मानवी जीवनामध्ये आयुष्यात असणाऱ्या सर्व समस्याचं निवारण करण्यासाठी एकांतवास म्हणून सुद्धा आपण या तपोभूमीला बघू शकतो। तर आपण पाहू शकता दत्त मंदिराच्या डाव्या साईडला मध्य लेणीसुद्धा आहे। त्या मध्य लेणीमध्ये मारुतीचं मंदिरसुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे व त्याचबरोबर आपण पुढे पाहू शकता पाताळ लेणी। या पाताळ लेणीच्या खाली म्हणजेच या द्वाराच्या खाली 50 फूट खोलीवर आपल्याला पाणीसुद्धा आढळून येईल। तर आपण या ठिकाणी पाहू शकता मध्ये जाण्यासाठी परवानगी नसल्यामुळे ही बाहेरूनच आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी महादेव लेणीच्या समोर आपण उभे आहोत। ही महादेव लेणीच्या खाली या ठिकाणी महादेवाच्या पिंडाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर या महादेव लेणीमध्ये एक गुफासुद्धा आहे। तर आपण ही गुफा पाहू शकता। येथील कुठल्याही गुफेमध्ये प्रवेश नाही, कारण मध्ये सुरक्षित जागा नसल्यामुळे कुठल्याही गुहेत प्रवेश दिलेला नाही। पायथ्याशी असलेलं मंदिर आणि लेण्या पाहिल्यानंतर आपण वरी पर्यटन स्थळावर जात आहोत। या पायऱ्या चढून आपल्याला वरी जावं लागतं। तर या पायऱ्याच्या माध्यमातून आपण वरी जात आहोत। आपल्याला या ठिकाणी विविध अशा समाज उपयोगी किंवा समाज मनावर बिंबणाऱ्या या होल्डिंग्स पाहायला मिळतील, जसे की झाडे लावा झाडे जगवा व पाणी अडवा पाणी जिरवा अशा अनेक होल्डिंग आपल्याला या पर्यटन स्थळावर लावलेल्या मिळतील। तर आपण पाहू शकता श्री सद्गुरू गंगाराम बुवा महाराज यांच्या संजीवन समाधीकडे जाण्याचा रस्ता दर्शवला आहे। उपक्रमशील म्हणून या ठिकाणी डस्टबिनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी अगदी सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हत्तीबेट या निसर्गरम्य अशा पर्यटन स्थळामध्ये उपस्थित किंवा स्थित असलेला हे औदुंबराचं झाड आपण या ठिकाणी पाहू शकता। या औदुंबराच्या झाडाला आपल्या मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या झाडाच्या खाली या ठिकाणी आपण पाहू शकता पादुका सुद्धा या ठिकाणी
ठेवलेल्या आहेत, जेणेकरून लोक या पादुकाचं दर्शन घेतात, मनामध्ये असलेल्या इच्छा या झाडाच्या समोर व्यक्त करतात आणि त्या इच्छा पूर्णही होतात, असा एक समज येथील लोकांचा आहे. या झाडाच्या सावलीमध्ये थांबला असताना एक वेगळी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते किंवा अनुभवायला मिळते. एक या झाडाच्या वरती औदुंबर वृक्ष असा उल्लेख केलेला आहे आणि अभंगाच्या माध्यमातून काही संदेश देण्याचा प्रयत्नसुद्धा या झाडाच्या खाली आपल्याला पाहायला मिळतो आहे. सदा फळित तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम, या सुरुवातीच्या वाक्यानुसार खालची वाक्यरचना या ठिकाणी केलेली आहे. स्वामी समर्थ आणि दत्तगुरूचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला फोटो पाहायला मिळतो व त्याचबरोबर महादेवाचं पिंड आणि त्याचबरोबर विद्येची देवता गणपती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर आपण पाहू शकता एकाच ठिकाणी 5 औदुंबराची झाडे ही खूप दुर्मिळ ठिकाणी असतात, ते आपल्याला या पर्यटन स्थळावरती पाहायला मिळतील. आपण पाहू शकता सद्गुरू श्री रंगनाथ महाराज यांच्या मूर्तीची स्थापना सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सद्गुरूंच्या आसन व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. ते या ठिकाणी निद्रस्त होतात व त्याचबरोबर या लेण्यामधील असलेल्या सर्व आध्यात्मिक फोटोचं दर्शन सुद्धा आपल्याला होत आहे. इसवी सन 6व्या शतकात हत्तीबेटावर 10 लेण्या व 500 मीटर लांबीची गुहा कोरण्यात आली आहे. यातील मुख्य लेणीमध्ये श्री सद्गुरू श्री गंगानाथ बुवा महाराज यांची संजीवन समाधी असून याच लेणीमध्ये श्री भगवान विष्णूची मूर्ती कोरण्यात आली आहे. 10 फूट उंचीची मूर्ती पद्मासनस्थ अवस्थेत आहे. डोक्यावर सप्तफण्यांचा नागही या मूर्तीवर आहे व उजव्या बाजूला गरुड पक्षीही आहे. आपण हा संजीवन समाधीच्या पुढचा सभागृह पाहू शकता. संजीवन समाधीच्या पुढं
ही असलेली मोकळी जागा आपण पाहू शकता. या मोकळ्या जागेमध्ये 80 वर्षापासून हरिभक्तपरायण गोपाळाण्णा महाराज अपसिंगेकर यांनी या हत्तीबेटावर बेलाच्या पानावर बसून अनुष्ठान केले होते. पाठोपाठ हरिभक्तपरायण भागवत महाराज हनुमंतवाडीकर यांनीही हत्तीबेटावरील वनौषधी खाऊन अनुष्ठान केले होते. गोपाळाण्णांनी दर अमावस्येच्या एकादशीला कीर्तन व भजनाचा नियम सुरू केला. ऊन पाऊस वारा असो हा नियम त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू ठेवला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र हरिभक्तपरायण भागवत गोपाळाण्णा महाराज अपसंगीकर यांनी हा नियम कायम सुरू ठेवला आहे. आज घडीला गोपाळाण्णाचे नातू हरिभक्तपरायण जनक महाराज अपसंगेकर कीर्तन व भजनाची परंपरा कायम सुरू ठेवली आहे. त्यांनी नामकीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून अनेक भक्तांच्या मध्ये भक्ती आणि त्याचबरोबर श्रद्धा याचं बीज त्यांनी रोवलं आहे. ती परंपरा आज तागायत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्री सद्गुरू गंगाराम बुवा संजीवन समाधीच्या बाजूला आपल्याला हे चाफ्याचं सुंदर असं झाड पाहायला मिळतं. अगदी सुगंधित फुलं या ठिकाणी सकाळी पहाटेच्या वातावरणामध्ये पडतात आणि सुंदर असा सुगंध आपल्याला या चाफ्याच्या फुलाच्या द्वारे मिळतो. आणि या फुलाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे 12 महिने या झाडाला फुलं असतात. हीच फुलं गंगाराम बुवाच्या शुद्ध समाधीच्या पादुकावरती वाहण्यात येतात आणि प्रत्येक कीर्तन सोहळ्याला सुद्धा याच फुलाचा वापर केला जातो. इतक्या मोठ्या उंच डोंगरावरती सुद्धा कूपनलिकेचा वापर करून पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या पाण्याच्या व्यवस्थेद्वारे येणाऱ्या पर्यटकांना पाण्याची व्यवस्था होते, जेवणाची व्यवस्था होते. पिण्याचं थंड पाणी जपून वापरा आणि जल है तो कल है अशा स्लोगनांनी हा चांगला असा उपक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर आपण हत्तीबेट या पर्यटन स्थळामध्ये असणाऱ्या भुयार लोणी म्हणजे व्याघ्र भुयार आपण पाहू शकता. या व्याघ्र भुयारामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करू शकता. अगदी भुयाराच्या आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही. कृपया कोणीही जाण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. आपण या ठिकाणी लांबूनच या भुयार पाहू शकता. कृपया भुयाराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली नाही. या भुयारामध्ये आपण सामान्य नागरिक किंवा पर्यटक प्रवेश करू शकत नाहीत. हा भुयार खऱ्या अर्थाने सुरक्षित नाही. आपण लांबूनच या भुयाराला पाहू शकता. तरी कुठलीही परवानगी या भुयारामध्ये जाण्यासाठी नाही. सद्गुरू गंगाराम बुवा हे अनेक जणांचं कुलदैवत आहे व त्याचबरोबर नवसाचे पाळणेसुद्धा या ठिकाणी बांधलेले आहेत. अगदी मनामध्ये भक्तिभाव ठेवून गंगाराम बुवाला ही लोक मानतात आणि या गंगाराम बुवाचं दर्शन घेण्यासाठी येतात. या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी या गंगाराम बाबाचं मंदिरसुद्धा उपस्थित आहे. हे पाहू शकता आपण. तर आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहोत की या हत्तीबेटावर श्री प्रभू रामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेला हत्तीबेटाचा हा परिसर आहे. या हत्तीबेटावर सीतेची नाहनी, रामाच्या रथाची चाके गेलेल्या खुणा दिसून येतात. श्री प्रभू रामचंद्रांनी या भागात त्रास देणाऱ्या राक्षसांना ठार करून हत्तीबेट परिसरात राहणाऱ्या ऋषीमुनींना संरक्षण दिले. त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या तपस्वी, साधू व ऋषीमुनींची सेवाही केली. त्यांच्या साह्यासाठी ते धावून जात असत. ऋषीमुनींना स्नानासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोय कायमस्वरूपी व्हावी म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी हत्तीबेटाच्या पश्चिमेकडील बाजूस दरीत बाण मारून पाण्याची कायमस्वरूपी सोय केली. हा पाण्याचा झरा आजही बारमाही वाहतो. ज्या नावाचा उल्लेख हत्तीबेट म्हणून करतात त्या हत्तीच्या पाऊलखुणा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हत्तीच्या पाऊलखुणाच्या नावावरनं या पर्यटन स्थळाला हत्तीबेट असे ही नाव दिले जाते. झाडे लावा आणि झाडे जगवा या उपकर्मशील अशा म्हणीप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये अविभाज्य घटक म्हणजे झाड झालेला आहे. जिथं जास्त झाडं तिथं जास्त पाऊस, जास्त लोकवस्तीच्या ठिकाणी जिथं जास्त झाडं तिथं आपल्याला शुद्ध अशी हवा आणि ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतं. तर या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही रोपवाटिका पाहायला मिळते आहे.
महाराष्ट्र शासनाचा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी चालतो आहे। ही कामगार मंडळी या ठिकाणी या रोपवाटिकेचं संवर्धन करताना आपल्याला पाहायला मिळेल। ही रोपवाटिका आपण पाहू शकता, 35,000 झाडाच्या क्षमतेची रोपवाटिका हे या ठिकाणी आहे। चिंच, सीताफळ, करंद, लिंब अशा विविध प्रकारची झाडं आपल्याला या रोपाच्या माध्यमातून पाहायला मिळतात। हीच झाडं याच बेटावरती लावण्यात येणार आहेत आणि एक सुंदर असा निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। तर आपण हे कामगारसुद्धा या ठिकाणी पाहू शकता, अगदी व्यवस्थितरित्या त्या झाडाचं संगोपन करताना पाहायला मिळतील। पाणी देणं असो किंवा त्या झाडाची काळजी असो, आपल्याला या